पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. बुधवार, तारीख 8 जुलै. पहिले वाचन होशेय अध्याय 10 ओवी 1-3, 7-8 आणि 12. परमेश्वर असे म्हणतो, इस्रायल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास भरपूर फळे येतात. जो त्याला जास्त फळे आली तो त्याने जास्त वेद्या केल्या. त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले. त्यांचे हृदय बेईमान आहे. आता त्यांस प्रायश्चित मिळालेच पाहिजे. तो त्यांच्या वेद्या मोडून टाकेल. तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करेल. आता ते निश्चित म्हणतील, आम्हाला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही. राजा आमच्या काय कामाचा? शोम्रोन नाश पावला आहे. त्याचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलप्यासारखा आहे. इस्रायलाचे पाप म्हणजे आवेनची उच्चस्थाने नाश पावतील. त्यांच्या वेद्यांवर काटेकुसळे आणि काटेरी झुडपे उगवतील. ते पर्वतांस म्हणतील, आम्हास झाकून टाका. टेकड्यांस म्हणतील, आम्हावर पडा. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची दृष्टी करावी. याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 10 ओवी 1-7. येशूने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ अंद्रेया, जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान, फिलिप आणि बार्थोलोम्यू, थोमा आणि मत्तेय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब आणि तद्दई, सिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहूदा इस्कारियोत. ह्या 12 जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठवली की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि शोम्रोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. दैवी अधिकाराचे मानकरी. येशूचा विश्वासघात करणाऱ्या यहुद्याला वगळता इतर 11 प्रेषित येशूच्या शिकवणीचे प्रभावी संदेशवाहक होते. ते खरे सुवार्तिक होते. ख्रिस्ताने दिलेल्या दैवी अधिकाराने ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांनी आजाऱ्यांना आरोग्यदान दिले, भूतग्रस्तांना शुद्ध केले, पाप्यांना क्षमादान दिले आणि स्वर्गाचे राज्य प्रस्थापित केले. त्यांची प्रत्येक कृती आणि शब्द येशूच्या प्रेषित कार्याशी जोडलेले होते. ते 12 प्रेषित अगदी साधे लोक होते. काही मच्छीमार होते, काही पापी जकातदार होते, काहींना तर समाजात प्रतिष्ठा नव्हती. लोकांच्या दृष्टीने ते प्रेषित होण्यास पात्र नसतील तरी येशू त्यांची निवड करतो. तो कुठलाही भेदभाव करत नाही, सर्वांना सारखाच अधिकार देतो.